राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। सर्वांनाच नमस्कार. गेले 26-27 दिवस आपण या अंतर्जालीय सत्संगात सम्मिलित आहोत. सगळ्यांना एक इच्छा असतो, आपलं आयु दीर्घ व्हावं. कोणालाही विचारा, किती वर्ष राहायचं या जगात, कोणी असं नाही म्हणणार की मला लवकर जायचं आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते की सांगा म्हटलं तर, समजा मी म्हटलं आणि यापेक्षाही मला जर भगवंताने अधिकच देणार होता तर मी कुठेतरी कमी गिमी मागेन बिगेन म्हणून ती सुद्धा धाडस कोणी करत नाही. कारण जास्तीत जास्त आयु मिळावं, भरपूर जीवन जगावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. केवळ अपेक्षा असण्यामात्राने कोणाचाही आयु दीर्घ होत नाही. माणसांचं आयु तसं 100 वर्ष निश्चित केले असं बऱ्याच लोकांचा अनुभव आणि बोलतात. याचा नाही अर्थ नाही की 100 वर्षापेक्षा अधिक राहू नये असा त्याचा अर्थ नाही आहे. 100 वर्षापेक्षा कमी जगू नये, 100 वर्षापेक्षा कमी जगू नये. आणि जेवढं जीवन जगतो ना, किती लांब दीर्घ जीवन जगतो यापेक्षा त्या जगण्यामध्ये गुणवत्ता किती आहे, गुणवत्तापूर्ण आयुष्य मी जगतो का. मग अंथरुणात झोपून आणि रडत कडत लोळत मी 150 वर्ष जगण्यात काय अर्थ नाही आहे. मला जेवढं जीवन जगायचं आहे तेवढा आनंदाने मजेत, आरोग्य चांगलं पाहिजे, मनस्थिती चांगलं पाहिजे. अन्यथा कोम्यात 30-35 वर्ष माणसं राहतात. कोणत्या पुरुषार्थासाठी आणि काय पुरुषार्थ आपण साध्य केलं. फक्त मरणाची किंवा मरण्याची अधिकार आपल्याकडे नाही आहे. मृत्यू हा नैसर्गिकच यायला पाहिजे या कारणास्तव आपण जगतो. आणि जिवंत असणाऱ्या बऱ्याच लोकांना सुद्धा आपण विचारलात ना की कशासाठी जिवंत आहात, तर बऱ्याच लोकांना असं वाटते कशासाठी जिवंत आहोत हेही माहीत नसतं. आणि खूप लोक मृत्यू आलेले नाही म्हणून जिवंत आहेत, मृत्यू आलेले नाही म्हणून जिवंत आहेत. पण मी जिवंत कशासाठी आहे याची उत्तर बऱ्याच लोकांकडे नाही आहे. मी खूप वर्ष राहायला पाहिजे, आनंदाने राहायला पाहिजे. आमच्या वेदांमध्ये उत्तर दिलेले आहे कशासाठी दीर्घ आयु पाहिजे माणसांना. आपला मनबुद्धी इंद्रिय सर्वही ओज तेज शक्ती बळ या सर्व गुणांनी समृद्ध राहायला पाहिजे. आणि या समृद्धीबरोबर सर्व इंद्रिय
स्वाधीन ठेवून मला या इंद्रियांना 100 वर्ष कर्मप्रवृत्त करायचं आहे. माझी सर्वेंद्रिय, अंतरेंद्रिय आणि बाह्येंद्रिय 100 वर्ष न थकता कार्यरत राहायला पाहिजे आणि आनंद दिला पाहिजे, आणि मग हे माझी जीवनाचं लक्ष असेल. म्हणजे शरीरात ओजस पाहिजे, तेजस पाहिजे, बळ पाहिजे, शक्ती पाहिजे, आणि शरीर आनंदी पाहिजे, मन आनंदी पाहिजे, आणि सर्व इंद्रिय शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय पाहिजे. सर्व इंद्रिय सक्रिय पाहिजे. असं जर माणूस ह्यांना बनवू शकला तर जीवन सार्थक्याकडे गेल्यासारखं वाटेल. मग माणसांचा आयु कमी का होतो? माणसांचा आयु कमी होतो त्याचा स्वतःच्या कर्तबगारीने कमी होतो. ठीकठाक वापरला तर, व्यवस्थित वापरला तर त्याला 100 का? मी एक उदाहरण पाहत होतो. 1958 साली एक माणूस 158व्या वर्षी वारला. आणि त्याच्या आधी तो एकदा आपल्या 115व्या वर्षी कृषी प्रदर्शनामध्ये भाग घेण्याकरता आला होता. 158 नाही आहे, 1958 साली 180व्या वर्षात वारला. इसवी सन 1958 मध्ये त्याचा वय होता 180 वर्ष. त्या वर्षी वारला. आणि 115व्या वर्षी तो कृषी प्रदर्शनामध्ये भाग घ्यायला आला होता आणि त्याचा सत्कार करण्यात आलेला होता. त्या काळी त्याला श्रमिक पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याला विचारलं होतं की तुमचं ह्या दीर्घ आयुष्याचं रहस्य काय आहे, असं त्याला विचारलं होतं. तेव्हा म्हटला होता तो, थोडासा नियमित व्यायाम करणं गरजेचे आहे म्हणाला. न चुकता, नियमित म्हणजे न चुकता शरीराच्या अंग प्रत्यंग लवचिक राहतील, कुठलाही भाग जड होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचे आहे म्हणाला. आणि दुसरं सूत्र त्यानं सांगितलं होतं, ज्या माणसाला चिंता आहेत ना त्या माणसाचं आयुष्य लवकर संपतो. आणि निश्चिंतता ही दीर्घ आयुष्याचा सगळ्यात चांगलं सूत्र आहे म्हणा, मंत्र आहे. जितकं माणसांना चिंता कमी असतील तितकी त्याची आयुष्य वाढत जाईल. तिसरं त्याने सांगितलं होतं, तीव्र मनोविकारांपासून तो मुक्त असायला पाहिजे. अनेकांना अनेक प्रकारचे मनोविकार असतात. माणूस जितका मनोविकारांपासून मुक्त असेल, मन त्याला जितकं कमीत कमी सतावत असेल, मनोविकृतीमुळे त्याचा श्वासगती वाढतो आणि त्याची इंद्रिय जर्जर होतात. मनोविकारामुळे श्वासगतीची ताळतंत्र सैल होतो आणि त्याच्या इंद्रिय जर्जर होतात. याकरता तीव्र मनोविकार ज्याला कमी असतील, मग हे तीव्र असतो, दुसरा कोणाच्या हातात नसतो. दीर्घ आयुष्याचा ही एक मंत्र आहे. आणखीन एक सांगितलं तो, आपलं खाणं आहे ना शक्तिवर्धक असायला पाहिजे. शक्तिवर्धक असायला पाहिजे. मिळेल ते खायचं नाही. मी जे खाईन यातून मला काय शक्ती मिळणार आहे. खात असताना प्रत्येक पदार्थाला विचारायला पाहिजे. त्याचं म्हणणं असं आहे, प्रत्येक पदार्थाला विचारायचं, तू मला किती शक्ती देशील, तुझ्याकडे काय शक्ती आहे. तुझ्याकडे शक्ती मला देण्यासारखा असेल तर मी तुला घेईन,
आणि तू मला शक्ती देणार नशील, नुसतं मला दिसायला चांगलं तू, माझ्या जिभेला जर बरं वाटत असेल तर तू नको मला, असं म्हणण्याचा धाडस ज्याच्याकडे असेल त्याचं आयुष्य वाढेल. आणखीन शेवटचं सांगितलं त्यांनी, कधी कधी आयुष्यात जर शक्य वाटलं, आयुवर्धक कल्प, काही आयुर्वेदामध्ये आयुवर्धक कल्प आहेत, त्यांच्याही शास्त्रात आहेत, आमच्या देशात तरी आहेत. आपल्या देशात आपल्याला माहिती बऱ्याच लोकांना असणार की कायाकल्प नावाचा एक प्रकारच आहे आयुर्वेदामध्ये आमच्याकडे, ज्याला कुटिप प्रवेश असंही नाव आहे. या कायाकल्पामध्ये 3 भिंती असतात. 3 फूट रुंदीची मातीची भिंत असतात. पहिलं भिंत एक असतो, किंवा आत आपल्याला राहण्याकरता जेवढं लागते तेवढी एक खोली असते. समजा एक 18 बाय 18ची खोली असते नियमाप्रमाणे, शास्त्रीय वेदातील शास्त्राच्या नियमाप्रमाणे 18 बाय 18ची एक खोली असते. आणि त्या कुठीमध्ये त्याला राहण्याकरता, झोपण्याकरता, त्याच्या सर्व दैनंदिन ह्याच्याकरता जी सुविधा पाहिजे तेवढं तिथे असते. आणि भिंत असेल 3 फूट रुंदीचं, पूर्णपणे मातीचं, आणि कुठेही लोखंड नसेल, त्यात लाकूड नसेल, काहीही नसेल, मातीचीच भिंत असणार. या भिंती बाहेर 3 फूट त्याला फिरण्याकरता जागा असेल, आणि पुन्हा 3 फुटांनी एक 3 फुटाचा भिंत असेल, त्याचीही रुंदी 3 फूट, उंची 12 फूट, आणि त्याच्या बाहेर पुन्हा एक 3 फूट जागा असेल, आणि त्याच्या बाहेर आणखीन एक भिंत आहे, तेही 3 फूट रुंदीचं आहे, त्याचीही उंची तेवढीच आहे. एकाचा द्वार पूर्वेकडे असेल तर दुसऱ्याचा दरवाजा पश्चिमेकडे असेल. एका भिंतीचा दरवाजा पूर्वेला असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला दुसरा दरवाजा असेल. तिसऱ्याचा दरवाजा आणि त्याच्या विरुद्ध दिशेला कुठेही असेल, पण एका दिशेने 3 दरवाजे असणार नाही. कोणताही शब्द बाहेरून कितीही स्फोट जरी घडवून आणला तरी शब्द आत येणार नाही. उजेड किंचितही आत असणार नाही, शब्द आत येणार नाही, रूप आत नाही कुठले पाहायला, तो एकटाच असणार. त्या माणसाला विरेचन क्रिया म्हणून, जे आयुर्वेदामध्ये विरेचन म्हणजे ज्याला जुलाब म्हणतो आपण, जुलाब, वमन विरेचन दोन्हीही, म्हणजे त्याचा देह शुद्धी करून शरीरातली जेवढी मलिनता असेल ती सगळी बाहेर काढून टाकायचं. काढून टाकून असं एक झाड की जे नैसर्गिकरित्या पोकळ आहे, आणि तोही फळसाचा झाड. जंगलात शोधला तर कुठेतरी 100-400 झाडांमध्ये एखादा झाड दिसेल की त्याचा फांदी पोकळ आहे, किंवा बुंदा त्याचा पोकळ आहे, कोणत्या तरी कारणास्तव पोकळ झालेले, आणि ती झाड आणून त्याच्यामध्ये आवळा भरतात, आणि दोन्ही बाजूला काही वनौषधी लावतात, आणि त्याला भाजतात, पुरा अखंड लाकूडच भाजतात. भाजल्यानंतर त्याच्यातनं जो काय त्या आवळ्याचा कल्प तयार होतो, आणि त्याच्यात आणखीन काही वनौषधी टाकून वाटून घुटून त्याचा एक कल्प तयार करतात, आणि ही कल्प तयार करून आतमध्ये त्याला खाण्याकरता ठेवतात. आणि दर दिवशी वमन विरेचन करून त्यांना एकदा त्या कुठीमध्ये प्रवेश केला, आणि तो जवळजवळ 70 ते 90 दिवस बाहेर नाही येणार, कोणाचाही भेट नाही होणार, ना ऐकायला काय मिळणार, कारण आतमध्ये आपण ना रेडिओ ठेवू शकत, ना TV ठेवू शकत, काही नाही. ऐकण्याची प्रक्रिया पूर्ण बंद, पाहण्याची प्रक्रिया पूर्ण बंद, वाचण्याची प्रक्रिया पूर्ण बंद. काय करायचं? फार तर आपल्याला ही कल्प घेण्याकरता, स्नान करण्याकरता
तुपाची एक छोटीशी दिवं लावता येईल आणि तोही काही क्षणापुरते, काही निमिषाकरता तेवढं झाले की तोही विझवायचा. त्या ह्याच्यामध्ये 70 ते 90 दिवस आतमध्ये राहायचा. मग आपल्याला कोणताही आजार असो तो आजार कमी होणार. म्हणतात की पॅन्क्रियास हे रिकन्स्ट्रक्ट होत नाही, रिजनरेट होत नाही त्याची सेल्स वगैरे असं म्हणतात. पण त्यांचा अनुभव आहे की पॅन्क्रियास सुद्धा रिकन्स्ट्रक्ट होईल, रिचार्ज होईल, रिजनरेट होतील त्याची सेल्स. आणि आपली केस पिकलेले असतील तर पुन्हा काळे होतील, आणि दात जर सगळी पडलेले असतील तर पुन्हा नवीन दात येतील. आपल्या शरीराला कमीत कमी एका कायाकल्पामुळे 25 ते 30 वर्षांचा आयुवृद्धी होईल. पण एवढंच की चिकाटीने काहीही कोणत्याही प्रकारची करमणूक नसताना तिथे 70 ते 90 दिवस राहण्याची तयारी पाहिजे. मी 1-2-3 ठिकाणी पाहून आलो. केरळमध्ये एक ठिकाणी गेलो होतो पाहण्याकरता. पुन्हा कारवारमध्ये का आमच्या इथे सुरू करावं असं मला मनात आलेलं, म्हणून ते करण्याकरता गेलो होतो. की काय, ज्यांना गरज आहे, ज्यांना एवढं वेळ आहे, ज्यांच्या इंद्रियावर एवढा संयम आहे, निग्रह आहे, अशी माणसं का करू नये. हा खर्च बऱ्यापैकी येईल. मी जिथे गेलो होतो तिथे ते 3 लाख रुपये काहीतरी घेत होते 3 महिन्यांसाठी. मी गेलो होतो त्यावेळी बेल्जियमचा एक माणूस आतमध्ये होता. मला थोडंसं त्याने 15-20 सेकंद किंवा 1-2 मिनिटासाठी त्यांची भेट घालून दिली होती. आणि देशी गाय जी बाहेर उन्हात चरणारी आणि तिला काही वनौषधी सुद्धा खाऊ घालून तिची जी दूध निघते, त्या दुधामध्ये आवळ्याचा जो कल्प तयार करण्यात आला होता तो कल्प घालून त्याला दर दिवशी दूधच प्यायचं, त्याने दुसरं काही खायचं नाही. आतमध्ये काहीही खाता येणार नाही त्याला, केवळ आणि केवळ देशी गाईचं दूध प्यायचं. 90 दिवसात तो नवीन माणूस होऊन बाहेर पडतो. आणि मला सांगितलं की एक डॉक्टर होते, डॉक्टर हेगडे नावाची, आणि त्यांचे जे गुरु होते ते बेंगलोरचे होते. ते 180 वर्ष राहिले होते, म्हणजे आत्ताच. आणि 180 वर्षाची डॉक्टर होते. त्यांचे चिरंजीव मला भेटायला आले होते, इथे मठावर आले होते, 2 दिवस राहिले होते. आणि की माणसांचं आयु वाढवता येतं, आयुर्वेदाला ते शक्य आहे आणि साध्य आहे. आणि तशा पद्धतीची जीवनशैली आमची राहिली. मी आपल्याला उगाच वेळ आले म्हणून सांगितलं की कितीही जर्जर झालेल्या माणसाच्या अंगात जर ताकद असेल, त्याच्या सर्व व्याधी निवारण पण होईल आणि आयुवृद्धी पण होईल. म्हणूनच त्याला कायाकल्प म्हणतात किंवा कुटी प्रवेश म्हणतात. असं होऊ शकतो की रशियाचा माणूस 180 वर्ष जगला, आपण जगू शकला. आपल्याही देशात असे 2-2-250 वर्ष जगणारी माणसंही होते, हिमालयात राहत होते. आणि इथे देशात सुद्धा आहे, फार क्वचित उदाहरण आहेत. कारण तेवढी इंद्रिय निग्रह आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आणखीन एका माणसाबद्दल, मी रशियातलाच माणूस होता, डॉक्टर बेंजामिन म्हणून. ते 114 वर्ष जिवंत होते. आणि त्यांनी, मी 114 वर्ष कसं जिवंत राहिलो, माझा एवढा दीर्घायूचा रहस्य काय, तर त्यांनी सांगितलं की माणसाने कमी खायला पाहिजे, अजून थोडा भूक शिल्लक असताना जेवण बंद करावं. आणि म्हणाले की आयुष्यात ना उधळ्या बनवू नये माणसाने, उधळपट्टी करणारा माणूस बनू नये. आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टी वाचवण्याची सवय माणसाने लावून घ्यावं, त्या माणसाचं आयुष्य वाढते म्हणा. तिसरं सांगितलं त्यांनी, जे पेय पदार्थ आहेत ना, असं सरळ खायचं नाही. जसं चुसून चुसून आंबा खातो ना, आंबा सुर 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 आपण फोडतो ना, तसा सर्व पेय पदार्थ आहेत ना, यांना असं करूनच खायचं. त्याचं एक सूत्र आहे ते. ज्यांना दीर्घ आयु पाहिजे त्यांनी शोषून घेतल्यासारखं खायचं, त्यांनी पिणारे सगळ्या पदार्थ. आणि त्यांचं म्हणणं आहे,
आपले पाय आहेत ना हे भरपूर राबवायला पाहिजे म्हणतो जीवनात, त्यांना मोकळे ठेवायचं नाही. पायांची राबवणूक भरपूर झाली पाहिजे, भरपूर चालला पाहिजे माणूस. माणूस जर पायानं काम नाही दिला तर त्याची सगळी कामं कमी होतील म्हणाल. आणखीन त्यांनी सांगितलं, आयुष्यात कोणालाही शिव्या द्यायच्या नाही, कोणावरही चिडायचं नाही. दीर्घायू हवत असेल तर संतप्त, उद्धंडता, तामसी विचारांपासून मुक्त असायला पाहिजे. जितकं साध्य आहे तितकं आयुष्य निश्चित त्या माणसाची वाढणार. आणखीन त्याने एक विचित्र सांगितले, झोपेत जर घोरणं असेल तर त्याचा आयु वाढते. दुसऱ्यांची आयु नक्की घटवतो तो, पण त्याची आयु वाढणार. दुसऱ्यांना झोपू देणार नाही तो, कारण त्याचा आयु वाढणार. चांगलं घोरण्याबरोबर झोप असायला पाहिजे म्हणतो, आपलं आयुष्य वाढतो. आणखीन एक सांगतो, ते फार महत्वाचं सगळ्यांकरता, पोटावर कधीही निर्दयी बनू नये. मला वाटतं सगळ्यांना याचा अर्थ कळला असावा. पोटावर भयंकर दया करावं, याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. जसं की एका लहान बाळाला तिखट जादा झालं तरी चालत नाही, तेल जादा झालं तरी चालत नाही, मीठ जादा झालं तरी चालत नाही, जास्त गरम चालत नाही, जास्त थंड चालत नाही, मसाला जास्त झाले तरी चालत. काय काय जास्त झालं, जसा बाळाला सांभाळतो ना तसा लहान बाळाला काही झालं तरी त्याचं पटकन बाळाच्या डोळ्यात पाणी येते, ते नको 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 म्हणायला लागते. तसा आपला पोट म्हणजे एक लहान बाळ आहे असं समजून याच्यावर दया करावं आणि पोटावर कधीही निर्दयी होऊ नये. पोटावर जो निर्दयी होतो त्याचं आयुष्य कधी वाढणार नाही. त्याचं बघा दीर्घायुचं रहस्य त्याचं. आणि एक शेवटचा त्यांनी इतका सुंदर सांगितला, तो युरोपमध्ये राहून सुद्धा तो इतकं सुंदर सांगतो, शाकाहारी असायला पाहिजे. शाकाहारी माणसांनाच आयुष्य वाढतो, एकही मांसाहारी 100 ओलांडणं शक्य नाही म्हणतात. आणि मांसाहारी प्राण्यांचं आयुष्य फार कमी असतो. जसं की आपण बघा, हत्तीला आयुष्य भरपूर आहे, घोड्यानं आयुष्य अधिक आहे, कुत्र्याचं आयुष्य बघा कमी असतो. का? वाघाला आयुष्य कमी आहे, सिंहाला आयुष्य कमी आहे. हे धाप टाकतच असतात नेहमी, असं करतच असतात. हे त्याच्यामुळे ह्यांची श्वासगती जी आहे ह्यांची आयु घटवते, आयु घटवते. म्हणून का मांसाहारी प्राण्यांचा हे स्वभाव आहे. आणि जो मांसाहारी प्राणी आहे अधिक आपल्या ऊर्जा हे खाल्लेले मांस हजम करण्याकरता, मांस पचन करण्याकरता त्याची सगळी खर्च जाते. आयुष्याकरता 100 वर्षाकरता ठरवून दिलेली त्याची ऊर्जा आहे, ती सगळी ऊर्जा त्यांनी मांस भक्षण करण्याकरता, मांसाचं पचन करण्याकरता अधिक ऊर्जा लागते त्याला. त्यामुळे अन्य क्रियाकलाप आणि त्याचा आयु वाढवण्याकरता ती कमी पडते. म्हणून त्याला दीर्घ आयु जगावं असं वाटत असेल तर तो माणूस शाकाहारी बनला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणखीन मी एका चीनी माणसाचं दीर्घायू जगणार आहे, 151 वर्ष जगला होता हा चीनी माणूस. आणि पेकिंग शहरामध्ये हा राहत होता, 151 वर्ष जगला. आणि त्यांनी 3च गोष्टी सांगितल्या की दीर्घायू जगायचं असेल तर काय करायचं. त्याचा एक पहिलं सूत्र इतकं सुंदर आहे, माणसाने श्वास घेताना श्वास बेंबीपर्यंत जायला पाहिजे असा श्वास घ्यावा. श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यावं, घेतलेले श्वास बेंबीपर्यंत पोचलं पाहिजे असा श्वास घ्यावं. नाहीतर बुसुक 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 इथे छातीतनंच बाहेर आला, इथल्या इथेच असं केला तर तो माणूस जास्त दिवस जगणार नाही. कारण ते कुत्र्यासारख्या असं केलं तर तो जास्त दिवस जगणार नाही. ज्याला दीर्घायू जगायची इच्छा आहे त्यांनी आपला श्वास बेंबीपर्यंत जाईल याची काळजी घ्यावं. म्हणजे लांब श्वास घेणं आणि लांब उच्छ्वास बाहेर टाकणं, दीर्घ श्वसन क्रिया करण्याची अभ्यास त्यांनी करावा. थोडक्यात प्राणायाम सांगितलं.
आणि प्राणायाम हे केवळ कधीतरी तास अर्धा तास बसून करावयाचा नाही आहे. आपला दैनंदिन जीवनाचा अभ्यासच तसा करायचा आहे. घाई गडबडीत अर्धा श्वास घेणं त्याला मान्य नाही. दुसरं त्यांनी सांगितले अत्यंत शास्त्रीय, आपलं मेरुदंड आहे ना, ज्याला मणकं म्हणतो आपण, मज्जारज्जू म्हणतो आपण, केव्हाही नीट असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. बसला तरी नीट असायला पाहिजे, चालला तरी नीट असायला पाहिजे. असा जो माणूस ठेवायला शिकतो, ज्याचा मेरुदंड ठीक आहे, मज्जारज्जू सरळ राहते, त्याचं आयुष्य वाढते. आणि बऱ्याच शास्त्रज्ञांनी हे मान्य केलेले. कारण ज्या मेंदूमधून सर्व जथी स्नायू त्या मेरुदंडातनंच, मज्जारज्जू मणक्यातनंच खाली जाते. आणि जात असताना इकडी तिकडी जर वाकलो तर तिथे काय होते की ऊर्जा पुरवठा आणि संदेश वाहनांमध्ये आतंक निर्माण होतो. त्याच्यामुळे एक एक पार्ट माणसांची काम करत नाही. कुठलाही एखादा आपल्या शरीराचा अवयवात दुखत असेल तर समजायचं आपल्या मणक्यात कुठेतरी अडथळा निर्माण झालेले आणि त्या बाजूला जाणाऱ्या स्नायू पूर्णपणे हवा आणि रक्त घेऊन जात नाहीये. म्हणून त्याचा दुसरी सूचना आहे की जो माणूस नेहमी आपला मेरुदंड सरळ ठेवतो, मज्जा संस्था नीट ठेवतो, त्याला आयुष्य अधिक आहे. तिसरं त्यांनी सांगितलं फार सोपं आणि कठीण आहे की डोकं तापू द्यायचं नाही. डोकं तापू द्यायचं नाही. डोकं तापले की त्याचं सगळेच तापतात. एक एक अवयव, एक एक गोष्ट जळायला सुरू होतात. डोकं तापणं म्हणजे शरीराला जाळणं. ज्याला भरपूर आयुष्य जगायचंय, डोक्याला ताप द्यायचं नाही, ताप करून घ्यायचं नाही. आणि ताप होणार नाही का आयुष्यात? होणार, परंतु अधिक काळ तापाला जागा द्यायचं नाही. आपला ताप हे जलालेख बनायला पाहिजे, शिलालेख बनता कामा नये. जलालेख म्हणजे पाण्यावर लिहितो माणूस. पाण्यावर लिहिलेले किती वेळ राहतं? फार कमी वेळ राहतं. पाण्यावर आपण लिहिलं तर ते पुसलं जातं पटकन, पाणी एक होते. शिलालेख म्हणजे दगडावर जर लिहिला तर काळ्या दगडावरचा रेस समज माझा, म्हणजे आयुष्यात कधी जाणार, हा गेला तरी पुढच्या पिढीला आहेच ते. म्हणून आपला क्रोध, आपला ताप शिलालेख बनणार नाही, जलालेख बनेल. कारण आयुष्य आहे, प्रपंच आहे, ह्यात चालत असताना भल्या वाईटासाठी ह्या क्रोध गुण देवानी माणसांना चांगल्यासाठी दिलेले. कोणाला तरी शुद्ध करावं, बुद्ध करावं, त्यातून बुद्धी प्रदान व्हावं, या गोष्टीसाठी दिलेले आहे. तर त्याला कायमचं तापलेले ठेवायचं नाही. आणि ज्याचं डोकं कायमचं तापून राहिलं आणि त्याच्या आयुष्य जळतो म्हणतं. हे तीनच गोष्टी सांगितल्या त्या माणसाने. श्वास बेंबीपर्यंत जायला पाहिजे. मेरुदंड म्हणजे मज्जासंस्था, त्याचा पाठीचा कणा ताठ पाहिजे. पाठीचा कणा आहे ना, तो ताठ पाहिजे. आणि तिसरं सांगितलं, डोक्याला ताप जास्त वेळ ठेवायचा नाही. दुसऱ्या एका माणसाच्या, बल्गेरियाचा एक माणूस होता, त्याचा मी पाहत होतो, डॉक्टर मेन्चनिकॉफ म्हणून. त्यांनी दीर्घायूचं एक सूत्र सांगितले. फार सोपं आहे सगळ्यांकरता. कारण मी निवडताना असंच निवडलेलं आहे की कुठलं रिपिटेशन फारसं होणार नाही, नवीन नवीनच त्यांनी सांगितलेले असावं. तो म्हणतोय, दूध, दही, ताक, तूप जो जास्तीत जास्त खातो, म्हणजे आता बाजारात मिळतात ते नव्हे, मंथन पद्धतीने आणि आपल्या देशी प्रजातीची गाय असावी, दूध तापवावं, तापवलेल्या दुधाला दही बनवावं, दहीचं मंथन करावं आणि दही तापवत असतानाही मंदाग्नीवर तापवावं. कमीत कमी 40 मिनिटं लागली पाहिजे दूध तापवायला. आणि मग कोमट असताना थोडंसं विरजण टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी मंथन करून लोणी काढायचं.
लोणी 1 दिवस ठेवायचं आणि त्यानंतर लोणी सुद्धा मंदाग्नीवर तापवावं. आणि लोणी तापवत असताना जादा जळताही कामा नये आणि कच्चा राहताही कामा नये. का? मग कसा ओळखायचा? त्याला एक सुगंध सुटते. सुगंध दरवळायला लागलं की थांबायचं. मग त्याच्यामध्ये बेलाची पानं तरी टाका, लसूण तरी टाका, किंवा शक्य असेल तर खाऊची पानं तरी टाका. आणखीन सशक्त बनते तूप. आणि माणसांच्या आयुवृद्धी करण्याकरता 100 प्रकारची तूप बनवण्याची पद्धत आमच्या आयुर्वेदात सांगितले गेलेले. तुपाला आयुष्यच असं नाव आहे. दूध खायला पाहिजे. तो म्हणतो दही आणि ताक, दूध आणि तुपापेक्षाही दही आणि ताक भरपूर खायला पाहिजे, असं हे डॉक्टर मेंचनिकॉफ यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे दूध आणि ताक, दूध, दही आपण खातो किंवा तूप खातो ना, या आतड्यांची आतली बाजू आहे ना, ह्याला साफ करते. साफ केल्याने अन्न शोषून घेण्याची क्षमता आतड्यांमध्ये वाढतो आणि ते ऊर्जा अधिक शरीराला मिळतो आणि त्याच्यामुळे माणसांचा आयु वाढतो. आणि नेहमी त्याला मलबद्धता कधी होऊ देत नाही, म्हणून हे खावं. म्हणून बल्गेरियामध्ये जीवन पद्धतीच असं आहे की तिथे दूध, दही, ताक, तुपाशिवाय माणसं काही खातच नाही. त्यांना भाज्या बिज्या फार कमी माहिती आहेत म्हणे. म्हणून बल्गेरियामध्ये जगात सगळ्यात जास्त दीर्घायू माणसं त्या देशात सापडतात. मी आणखीन एका माणसाचा पाहत होतो, डॉक्टर डेन. त्यांनी दीर्घायूचं सूत्र सांगितले, उत्तेजक मनोविकारापासून दूर राहणं. मन उत्तेजित करणारी, विकार उत्तेजित करणारी, मग भले अन्न असेल, विचार असतील, त्यांच्यापासून दूर राहणं. का? कोण कोण उत्तेजित करू शकतात? दुःख म्हणजे शोक, संताप, निराशा, पश्चाताप आणि अशांती. अशासारखी जी दुःख देणारी ज्या गोष्टी आहेत, ह्यांच्यापासून जितकं सावध राहता येईल राहावं आणि जेवढं दूर राहता येईल तेवढं राहावं. याच्यामुळे शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारची घातकी रसायन जे बनतात ते थांबतात म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे, शरीराला नष्ट करणारी घातकी रसायन या मनोविकारांमुळे, उत्तेजक मनोविकारामुळे, जे नेहमीची हे सर्व ग्लँड्स आमची जी आहेत वेगवेगळ्या प्रकारची रसायनं स्रवत असतात आणि उत्तेजकता आणि विकार मनात आले की ती त्यांची कार्य करण्यामध्ये बदल करतात आणि विषारी काही रसायन स्रवायला ते सुरू करतात आणि त्या विषारी रसायनामुळे शारीरिक संतुलन बिघडतो, शरीर अस्वास्थ्याला बळी पडतो आणि त्याचा आयु कमी होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे, आयुवृद्धीसाठी चित्त शांत ठेवायला पाहिजे. त्यांनी सांगितले, घृणा, कामुकता, क्रोधादी ज्या गोष्टी आहेत ह्यांना जितकं नियंत्रित पद्धतीने सांभाळता येईल तो सांभाळावा, तो माणूस दीर्घायू बनेल. आणखीन एका माणसाचा मी पाहत होतो, डॉक्टर वर्नर माईक फेडन, अमेरिकेतला माणूस आहे. त्यांचं एक म्हणणं मला खूपच पटलं. तो माणूस म्हणतो, कोणी माणसाने आपल्या दाताने आपली थडगी खोदू नये. लक्षात आलं असणार, आपल्या दाताने आपला थडगी खोदू नये. म्हणजे माणूस जो थडगी खोदतो आपण राहण्याकरता, शेवटचा शरीरासाठी, दुसरं कोणी त्याच्याकरता थडगी बनवत नाही. त्याच्या थडगी तो स्वतःच्या दाताने बनवतो. म्हणजे काय खावं काय नाही खावं हे जर नाही कळलं तर त्याचा स्वर्ग नाही बनत, तर त्याची थडगी बनते आणि
जितकं लवकर जायचं त्याची दातच ठरवतात. जमिनीत जाऊन किती लवकर बसायचं तर त्याची दात ठरवते. किती खायचं, अधिक खायचं की कमी खायचं, चांगलं खायचं की खराब खायचं, आणखीन कसलं खाल्लं तर माझं आयुष्य कमी होईल की अधिक होईल, हे विचार करून जर आपल्या दातांनी दंत आमच्या आयुष्याचा महाद्वार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या दातांनीच आपल्या शरीराची आयु वाढवायचे की घटवायचं हे ठरवणार आहे. म्हणून आपल्या दातांनी आपली थडगी खोदायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे दातांनी अधिक भोजन करून मरणारी जी माणसं आहेत त्यांच्यापेक्षा त्यांची संख्या एवढी आहे जगात, म्हणजे हू म्हणून खाऊन मरणाऱ्यांची संख्या कुपोषणाने मरणाऱ्यांपेक्षा कैक पट्टीने अधिक आहे म्हणतो. ज्याला जेवायला मिळाले नाही म्हणून जी माणसं मरतात ना, त्यांच्यापेक्षा कैक पट्टीने अधिक माणसं हू म्हणून खाऊन मरतात, म्हणजे आपल्या थडगी आपण खोदतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याकरता त्यांची एक सूचना आहे, आपल्या जिभेवर आपलंच अधिकार असावं. आमच्या जिभेवर कुठल्याही दुकानदाराचा अधिकार असता कामा नये, कुठल्याही विक्रेत्यांचा अधिकार असता कामा नये. का? ते बघितल्याबरोबर खावं असं वाटलं म्हणजे आमच्या जिभेवर आमच्या मनावर आमचा अधिकार नाहीये, दुसरा कोणतरी अधिकार गाजवतो. म्हणून आपल्या जिभेवर आपलाच अधिकार असावं. आणि केवळ स्वाद किंवा रुची त्याला म्हणतो त्याच्या पाठी लागू नये, आयुष्याचा विचार करून खावं. आणि त्यांचं म्हणणं आहे शुद्ध सात्विक आणि शाकाहाराने आपला शरीराचा आयु वाढवून घ्यावं, आपलं आयु वाढवून घ्यावं. महाराष्ट्रातले एक माणूस आहे खूप वर्ष जगलेले डॉक्टर शाहू म्हणून, हे नागपूरकडचे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आयु वाढवण्याकरता माणसांच्या आयु घटवण्यामध्ये मलबद्धता खूप मोठं पात्र निर्वहन करते. ज्याला ठीक संडासला होत नाही, शौचाला होत नाही, त्याची आयु घटते. कारण शौचाला लवकर नाही झालं, पूर्ण नाही झालं, व्यवस्थित नाही झालं तर त्यांच्या आतड्या त्या शौचातले घाण सगळी शोषून घेतात आणि ते रक्तात मिसळते. रक्तात मिसळल्यानंतर ते शुद्ध करण्याकरता हार्टला म्हणा किडनीवर म्हणा प्रेशर येतो आणि त्याच्यामुळे तो माणूस लवकर जातो. म्हणून माणसाला एवढी काळजी घ्यायचं आहे की आपल्याला मलबद्धता होणार नाही, बद्धकोष्ठ होणार नाही याची काळजी घेणे. हे बघा ना कसं शौचाला कसं व्हायला पाहिजे, माणसाला जनावरासारखं शौचाला व्हायला पाहिजे. जनावर बसलेले उठून उभं राहिले की नाही एक सेकंदात खलास. असं माणसासारखे कधी बिडी वडल्याने होते, सिगारेट वडल्याने, पेपर वाचल्याने, काय मजेशीर आहे. तंबाखू खाल्ल्याने कोणाला तरी होते, मिश्री लावल्याशिवाय कोणाकोणाला होत नाहीये. असं झाले तर समजायचं ही सगळी लवकर जाणार आहे. असं केल्यानेच ज्याला शौचाला होते त्याला समजायचं की हे लवकर तिकीट काढणार आहे आणि ह्यांना लवकरच निवडून येणार आहे. ती स्वर्गासाठी हे लवकरच निवडून येणार आहे असं समजायचं आपण. जितकं आणखीन एक समजायचं, माणूस शौचाला बसला ती संडासची भांडी आहे ना, त्या भांडीला जर चिकटला, पाणी टाकले तरी सुद्धा जर नाही सुटला तर समजायचा हा लवकर जाणार आहे. आणि पाणी टाकतो न टाकतो तेवढ्यात भांडी आपोआप साफ झाली तर समजायचं याची शौच चांगलं आहे आणि याचे आरोग्य चांगलं आहे. आणि बाल्डीवर पाणी ओतून सुद्धा अजूनही एवढं खाली राहत असेल तर समजायचं ही आपलं मार्गावर आहे. मग त्याकरता काय खावं काय नाही खावं ज्यांच्या त्याने ठरवावं. हे चिकट का झाली, एवढी का चिकट झाली, म्हणजे काय चिकट खाल्ला, जड पदार्थ काय का असं झालं, लवकर शौचाला झाले नाही, अधिक वेळ त्याचा अन्नाचा प्रवास 48 तासापेक्षा जर अधिक वेळ लागला तर त्याला नाही होणार ठीक संडास. मांसाहारी प्राणी
प्राण्यांच्या अन्नाचा प्रवास 6 तासांचा असतो. त्यांच्या 6 फुटापेक्षा असत नाही. माणसांची 50 फुटापेक्षा तर प्रवास खूप मोठा आणि प्रत्येक नाही झाले तर ओढत राहतं. त्याच्यामुळे त्या घट होते आणि आतड्यांना त्यामुळे त्याला होता अधिक मांस बघा मूळव्याधी आणि पित नाही होता. शौच जर नाही झाले तर त्याचा कमी होतो. आणि या डॉक्टर मलबद्धता मग त्याचं म्हणणं आहे आपल्या जेवणात वापर करे त्याचा असं त्यांना आणि त्यांचा की वाढायला पाहिजे फळा अधिक आपल्या जेवण पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टी ना टेम्परेचर ज्या टेम्परेचर सगळे पदार्थ एकाच शिजले जातील अशा पद्धती आम्ही काय करतो एक असा की ज्याला लागेल दुसरं असं टाकतो की ते 600 डिग्रीला एखादा वस्तू की ते 800 डिग्रीला हजम नाही होणार. मग पोटात गेल्यानंतर याचा गडबड सुरू होते. जसा आधी लवकर उरकते ते पुढे सरकते आणि लवकर कारण प्रत्येकासाठी वेगवेगळे टेम्परेचर लावणं कठीण आहे ना. म्हणून आपला बॉइलिंग पॉइंट आहे ना ती बघून खात असताना आम्ही करतो ना कधी 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 अर्धा हे कच्चा आणि अर्धा पक्का हे करतो ना. याच्यामुळे कधी कधी अपघात पोटात होण्याची शक्यता आहे. म्हणून खात असताना एकदा खायचं तर कच्चाच पोटभर खावं आणि अर्धा कच्चा अर्धा पक्का नाही करायचा. आणि एकदा खायचं तर पक्काच एकभर खावं. आणि कोणत्या फळावर कोणत्या खाऊ नये कोणत्या बरोबर काय खाऊ नये या गोष्टींची विचार करून शक्य असल्यास आयुर्वेद तज्ज्ञांची विचार घेऊन आपण जर आपलं फलाहार ठरवलं तर चांगलं राहील. आणि त्यांचं म्हणणं आहे की गरम मसाला तिखट चहा तंबाखू आणि दारू हे मलबद्धतेची आणि मटण हे मलबद्धतेची अधिक कारण ठरू शकतात. म्हणून ह्यांच्यापासून हे जितकं कमी वापरता येईल जरूर खावं रुचीसाठी पण यांना जितकं कमी वापरता येईल तितकं त्या माणसाचा यंत्रणा ठीक राहील आणि आयु वाढेल. दुसरा एक माणूस आपल्या शेजारचा आहे लगमाराण कोकर्ण म्हणून. त्या माणसाचा म्हणणं असं आहे की अधिक वायू अधिक वर्ष जगायची इच्छा आहे ना त्या माणसाने शुद्ध हवेत अधिक काळ राहायला शिकावं. घराची सुद्धा वातावरण अधिक श्वास घेता येईल असा असावं. शक्यतो थोडा मैदानी असावं. जर आपण गर्दीच्या ठिकाणी जर राहत असू तर घराची श्वास उच्छ्वासाची खिडक्या जी आहेत ते नीटनेटकं असावं. आम्हाला आजकाल शहरातल्या लोकांना काय सवय झालेली आहे घर बांधतो छान छान पैकी सगळ्या खिडकी बंद करायचं पुन्हा आत उजेड येईल बिल म्हणून कर्टन लावायचं आणि अंधार पडतो म्हणून लाईट लावायचं गरम होते म्हणून पंखा लावायचा. बरोबर. अन्यथा ते नैसर्गिकच सगळे येत असते. आधी सगळे बंद करायचे दरवाजा बंद करायचा खिडक्या बंद करायच्या पलीकडनं दिसते आता करणार काय दिसाय ना. आणि असं आपण म्हणत दिसून दिसून काय बघणार आहे तो रोज रोज असं एकदा ठरवावं लागेल. आणि खिडकी बंद करायचं खिडकी बंद करून हवा येणं बंद करून झाले की उजेड बंद करायचं उजेड बंद झाले की लाईट लावायचं 24 तास लाईट घरात जळणार. आणि एक तर ह्या लाईटची दुष्परिणाम आम्हाला माहित नाही. जे जे ट्यूब वापरतो अधिक उजेड मिळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे जे ट्यूब्स येतात आणि त्याच्यामध्ये जी केमिकल वापरले गेलेले आहेत त्याच्यामुळे बाहेर येणारी जी काय किरण आहेत ते विषारी आहेत
आणि विषारी किरणांमुळे आपलं आयुष्य कमी होतं. मग काही वर्षानंतर असं एक 10-20 वर्ष गेल्यानंतर अमुक अमुक लाईटवर बॅन आणतात. आणि अमुक अमुक पेंटिंगवर बॅन आणतात. का? ही भिंतीला ही पेंट वापरल्याने त्या पेंटच्या संसर्गात येणाऱ्या माणसांच्या शरीरावर काय काय परिणाम झाले त्याच्यावरही अध्ययन झाले. आणि मग तो भडक होता की सौम्य होता रंग, आणि जो भडक असतो तो सगळ्यांना आकर्षित करत असतो. आणि जे भडक रंग लावला की अनेक क्रिमिकीड त्या घराकडे आकर्षित होतात, धावतात, आणि त्या घरातल्या जेवणावर त्याचा परिणाम होतो, माणसांच्या श्वसन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. मग असं अनेक गोष्टी माणसांच्या आयुवृद्धीमध्ये कारणीभूत ठरणारी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भरपूर शुद्ध वायू घेता येईल, जास्तीत जास्त वेळ आपण शुद्ध वायूमध्ये, आपण एसी मध्ये राहिलो तर खूप शुद्ध वायू घेतो. आता बघा, करोनाने एसी सोडवले सगळ्यांचे. सगळ्यात चांगलं काम करोनाने काही एक केलं असेल, एसी विना जगायला शिकवले. हे कोणाच्या घरात मस्त मस्त एसी? नाही 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 बाबा, नकोच म्हणतो. आता आपण साध्या फॅनवरच राहायचा. मग आधी पण राहता येत होता ना, पण माणसांना सवय झाली. एसीमुळे जगता येत नाही असं त्याला वाटलं होतं. आत्ता एसी शिवाय, का करोना कुठनं येते कोणास ठाऊक ह्याची धास्ती सुरू झाली. वाटलं लोकांना, नाही त्या एसीमुळे लवकर त्याची किटाणू मरत नाही म्हणून वापरायचं नाही. एवढंच नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा एसी वापरत नाही आत्ता. हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा आता नको म्हणतात एसी. का? बाबा कुठनं कसं येईल काय माहिती. करोना दिसत नाही खरे, माणसानं असं नाचवायला सुरू केली. राजे महाराजांची कोण ऐकत नव्हती. ते करोनाच्या ह्याच्या भीतीने झोप म्हटले की झोपतात, उठ म्हटले की उठतात. काय नाटकं करतात माणसं. मजेशीर चालले आता. आणि काय होणार की नाही होणार माहिती, पण धास्ती तरी सगळ्यांनाच सुरू झालेली. आणि त्यातनं काय होणार नाही होणार, आणि झाले की नाही झाले, आणि त्याच्याबद्दलची गैरसमज इतकी पसरवली जातात. आणि त्या गैरसमजुतीतनं त्याला काय म्हणतात ना, एक छोट्याशा भूताला राक्षस बनवून आपण बसवलेले आहोत. आता काय करायचं, चाललंय. म्हणून आपण स्वच्छ हवा जितकं घेता येईल तितकं घ्यावं. आणि त्यानंतर दूध पिताना घटघट घटघट प्यायचं नाही. तो म्हणतो दूध पिताना सुद्धा, चहा पिताना सर 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 जसा ओढून पितो की नाही तसं दूध प्यावं. आपली लाळा रस अधिक, जेवढा दूध आहे तेवढंच रस त्यात मिक्स व्हावं, तर त्याचा आयु वाढतंय. आणि ताजा तरकारी खावं असं त्यांचं म्हणणं आहे. तरकारी ताजं खावं, आणि तेही सेंद्रिय खावं. ज्याच्यावर ताजा खायचं, आणि आत्ताची ताजं खाणं म्हणजे आजाराला आमंत्रण देणं. का? काल मारला होता तो औषध, आज आणलाय बाजारात, आणि मी संध्याकाळी चुलीवर चढवणार, म्हणजे मी भाजी नाही खात, विषच खातो. याच्याकरता भाजी चांगले असायला पाहिजे, अर्थार्थ सेंद्रिय असायला पाहिजे. मग माणसंही अशी झालेत आता, सेंद्रिय भाजी लोक आता ह्या करोनामुळे काय झाले, आणखीन जरासं जागृती झाली. माणसांची इम्युनिटी वाढवण्याकरता सेंद्रिय खायला पाहिजे असा एक समज सगळ्यांमध्ये निर्माण झाला. निर्माण झाल्याबरोबर ही विकणारी इतकी हुशार झालेत ना, जी असेल ते तिकडनं घ्यायचं, इकडी सेंद्रिय म्हणून विकायचं. बोर्ड लावले की आपला विश्वास बसतो, बाकी काही लागत नाही. का? ओळखायला दुसरं काय तंत्र नाहीये. आणि हुशार माणूस असेल तर तो जिभेने ओळखतो, आणि तेवढी आपलीशी जीभ अजून हुशार झालेली नाहीये. कारण जो माणूस 8-15 दिवस खरोखर सेंद्रिय खाल्लाय, त्याला 9व्या दिवशी कळते की ही सेंद्रिय आहे की नाही. आज किडलेले विडलेले सुद्धा द्यायला लागले. हे सेंद्रिय म्हणताना त्याला कीड लागलेत म्हणतं. अरे देवा, काय माणसं गंडवतायत. हे सेंद्रियला का कीड लागते? असं कधी नसते. सेंद्रियची जवळ कीडच येत नाहीये, कारण कीड एवढी हुशार आहेत, आपल्याला पचन होणार नाही अशा पद्धतीच्या पदार्थाजवळ ते जात नाही. सेंद्रिय पदार्थामध्ये प्रोटीन अधिक प्रमाण असल्या कारणाने ते किडांना हजम होत नाही, पचन होत नाही, त्यामुळे त्याच्याजवळ ते यायला मागत नाही. जरी आले तर कडुलिंबाचं तेल आणि अन्य काही दशपर्णी आदी अर्काने ते घालवता येतं. आणि एवढं
समस्या नाहीये. खरोखरच जो सेंद्रिय करतो, ज्याच्या जमिनीमध्ये पोत इतकं चांगली सुधारलेली आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य त्याच्यात आलेले आहे आणि जी मायक्रोन्यूट्रिएंट्स त्या याच्यामध्ये वाढलेले आहे आणि ती छोट्या छोट्या जीवांना हजम नाही होत, त्यामुळे त्याच्या जवळ येत नाही. अनेक वर्षापासून जे करायला लागलेत ना त्यांच्यात येत नाही. आता काल परवा सुरू केलेले, थोड्या दिवसांनी त्याच्या शेतीच्या तब्येत सुधरेपर्यंत थोडा रेसिड्यू फ्री राहील त्याचं. म्हणून भाजी खाताना तरकारी सेंद्रिय असावं. अन्यथा सेंद्रियच्या नावाने देशात आता मी जवळजवळ काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून आसामपर्यंत सगळी फिरतो. मोठमोठाली जे कंपन्या आहेत सेंद्रियच्या नावाखाली 99% बोगस विक्री करतात, बोगस मटेरियल विकतात. मी शेतावर गेलो, त्यांच्या कारखान्यावर गेलो, त्यांना म्हणतो एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला उपलब्ध होतेच कुठे? ते म्हणतात आमची एवढी शेतकरी तिथे, तेवढी शेतकरी इथे. मला एकाने सांगितलं कोल्हापुरात आमचे 8,000 शेतकरी. अरे देवा, म्हटलं कोल्हापुरात 8,000 शेतकरी आहेत कुठे सेंद्रिय? अख्खा जिल्हा आम्ही फिरतो, नाही आहे. 800 सुद्धा मिळायची कठीण आहे, 800 सुद्धा मिळायची कठीण आहे. म्हणून विचार करून भाजी खावं. जेवत असताना मध्ये मध्ये गरज असेल तरच पाणी प्यावं, अन्यथा पाणी प्यायची गरज नाहीये. जेवणानंतर थोडा वेळेने पाणी प्यावं. आणखीन एक सांगितलं त्यांनी, अनेक रोग आत घेऊन जाणारी जे महाद्वार आहे, महाद्वारातच रोग राहतात. म्हणजे माणसांची दात माणसांची जेवढा स्वच्छ शुद्ध असतील तेवढ्या माणसांची आयुष्य वाढणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन एक गोष्ट त्यांनी शेवटी सांगितले की जरासं लवकर झोपायला पाहिजे आणि लवकर उठायला पाहिजे. आणि एक इराणी माणूस 126 वर्ष जगला होता, त्याची जीवनी मी पाहत असताना त्यांनी सांगितलं भरपूर फिरायला पाहिजे माणसाने, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायाला भरपूर काम दिलं पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं आहे की भरपूर दूध प्यायला पाहिजे जेवणात. जेवण इतर कमी केले तर चालेल, पण दूध अधिक पाहिजे. कारण इराण देशामध्ये, देश जरी असा असला तरी तिथे गायींची संख्या अधिक आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, असा एक मुस्लिम देश आहे ज्या देशामध्ये देशी गायींची कत्तल करण्यास बंदी आहे. गोहत्या बंदी कायदा गेले कित्येक वर्षापासून इराणमध्ये का? जनावर मेले तर दूध कमी होईल, देशी जनावर, म्हणून दूध प्यावं असं त्या वृद्धाचं 126 वर्ष जगणार होतो. आणि म्हणतो तो माणूस प्रसन्न राहायला शिकायला पाहिजे. खिन्न राहणाऱ्यांचं आयुष्य वाढत नाही. प्रसन्नता म्हणजे तृप्त, जे मिळेल ना त्यात आनंदाने जगायला शिकायला पाहिजे. आणि चौथं सांगितलं त्यांनी, निश्चिंतता आहे ना दीर्घ आयुष्याचा सूत्र आहे, निश्चिंतता. पाचवा सांगितलं त्याने, आपले विचार आहे ना माझ्या जीवनासाठी सुख देणारे आहेत का, असा एक विचार डोक्यात आले की त्याला विचारायला पाहिजे म्हणे की हे मला सुख देऊ शकेल का? सुख देत असेल तर त्याला आणखीन थोडासा त्याच्याबरोबर जाऊन खेळायला हरकत नाही. जी विचार मला दुःख देणार आहे त्याला पटकन कट करायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. आणखीन एक त्यांनी हेच सांगितले, आपण वासनांचा जर गुलाम बनलो तर आपला आयु घटणं 100% खात्री. आणि शेवटचं सांगितलं त्यांनी, श्रम आहे ना, मेहनत आयुष्यातली आमची पूजा असायला पाहिजे. बसून ध्यानधारणा करणे पूजा करणे असं नाही. माझा कर्म, माझा श्रमच माझी पूजा आहे, अशी भाव ज्यांच्याकडे त्यांचं आयुष्य खूप मोठं होणार. एकूण असे खूप लोक आहेत माझ्याकडे. 105 वर्ष जगणारा सलाक ममोसा नावाचा एक माणूस होऊन गेला. त्याचाही अनुभव असा आहे की तरकारी भरपूर मी वापरला आणि चांगलं वापरलं त्याच्यामुळे. आणि मी कधी कधी
इतर जेवण सोडून तरकारीच खातो, कधी शिजवून खातो आणि कधी कच्चा खातो, असं त्याचं म्हणणं आहे. आपल्या देशातला जहीद पाल नावाचा एक 115 वर्षाचा माणूस त्याचा अनुभव सांगतो. माझ्या आयुष्याच्या 40 वर्षापर्यंत तो म्हणतोय मी खजूर आणि पाणी पिऊन राहिलो. आमच्या इथलेच वाळवंट्यात राहणारा माणूस. भोजन साधा आणि सात्विक असायला पाहिजे आणि भोजनामध्ये गरिष्ठ पदार्थ म्हणजे संख्या कमी राहतील याची काळजी घ्यावी. म्हणून पदार्थ ताटात झाले, कुठल्याही पदार्थाला प्रेमाने आवडीने खाता येत नाही. म्हणून ती संख्या भले आपल्याला खावंसं वाटले तर सकाळची वेगळी संध्याकाळची ठेवा. एका वेळेला एक 20 पदार्थ करून खाण्याने कोणाचंही आयुष्य वाढत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा एक खूप सुंदर सल्ला असा आहे की कोणीही आपली पोट म्हणजे मिठाईचं दुकान बनवू नये. किती छान सल्ला दिले त्यांनी. आपला पोट म्हणजे मिठायांची दुकान नव्हे. मिठाईची दुकानात जे वेगवेगळ्या प्रकार असतात ना, सगळे त्या दुकानात ठेवतात ना, तसं हे दुकान नाही की ते सगळे आणून द्या ह्या दुकानात ठेवावं, असं नाही. 100 वर्ष जगायचंच असेल तर ह्या सगळ्यांची जर एकदा पाहिल्यानंतर असं दिसते, स्वच्छ, शुद्ध आणि जेवण असावं, हवेसाठी जागा असावं, पाण्यासाठी जागा असावं, असं काळजीने जेवावं. आणि एका गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे की जितकं शीघ्र झोपता येईल तितकं शीघ्र झोपावं आणि सकाळी जितकं लवकर उठता येईल. ब्राह्मी मुहूर्तामध्ये उठलं तर आयुष्याला लागणारा सगळी सामग्री त्या वातावरणातनं त्याला मिळेल. कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 7.5 तास झोपावं. आणि चहा, कॉफी, तंबाखू, गुटखा, दारू यांच्यापासून जितकं नव्हे आयुष्यात यांना कधीही हातही लावायचा नाही, तोंडही लावायचं आहे, नाक सुद्धा त्याच्याजवळ जाणार नाही, याची काळजी घ्यावी. दिवसातनं शक्य असेल तर 2च वेळ जेवण केलेले फार उत्तम. एक सकाळी 8-9 9:30 पर्यंत जेवावं आणि संध्याकाळी 7च्या आत जेवावं. एवढा 2 वेळ जेवला तर त्या माणसाचा कधीही वजन वाढणार नाही, कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, काहीही वाढणार नाही. 2 वेळ मस्तपैकी जेवावं. जेवढं जेवावं असं वाटतं तेवढा तृप्त होण्या इतकं जेवावं. आणि कपडे अंगावरची थोडासा लूज असावं, सैल असावं. आणि टाईट कपडे नेसणाऱ्यांना ब्लड प्रेशर नावाचा आजार 100% होतो. त्याच्या शरीरातला घाम जसा पाहिजे, जे टॉक्सिन बाहेर जायला पाहिजे तो जात नाहीये. आणि श्वास केवळ माणूस नाकावाटेच घेत नसतो, तर त्याच्या प्रत्येक रोमातनं श्वास आत जात असतो आणि त्याच्यामुळे तो माणूस आजारी पडतो. म्हणून माणसांच्या अंगावर कपडे जितकं शक्य आहे तितकं सुती असावी, हवा घेता यावं आणि घाम शोषता यावं. असं आठवड्यातनं 1 दिवस रजा माणसाने उपभोगावा. त्या दिवशी नाही लिहिला तरी चालेल, नाही वाचला तरी चालेल आणि नेहमी जे काम करत होतो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी याच्यात मग्न व्हावं. आणि काम क्रोधादींच्या उत्तेजनापासून मुक्त राहावं. शेवटचं एक पॉइंट म्हणजे संसारात जरूर लग्न करावं, परंतु संसारांचा नियम समजून घेऊन नियमांचं पालन करावं. वैवाहिक जीवनातील ज्या काही नियम आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करावं, जन्मापासून मृत्यूपर्यंत काय करावं, गृहस्थ जीवनातील नियम जे आहेत ते व्यवस्थित जर पालन केला तर त्या माणसाचा. शेवटची एक म्हातारी पंजाबमध्ये मी गेलो होतो आणि एक 5-6 दिवस राहिलो होतो एक ठिकाणी आणि त्या घरासमोरच ती आजी राहत होती. पाय काय एवढं ठीक नव्हतं, डोळ्यानंही व्यवस्थित दिसत नव्हतं आणि आजी सकाळी पहाटे लवकर उठायची.
उठून तिची सगळी प्रातर्विधी वगैरे नेटनेटकं करायचं. आम्ही समोरच होतो, ती आजी दिसत होती. आणि आजी जरासं फिरून यायचं जाऊन पहाटे, आणि घरात आली की नाही स्नान बिन करून पूजा अर्चना करून, मुलगा तिथे एक भाड्याच्या घरात राहत होता तिचा. मी तिच्याशी बोललो. एक दिवशी ती जसं निघाली तिच्याबरोबर आम्ही चालत निघालो. आणि मग जाता जाता मी आजीला विचारलं, आजी काय वय आहे? आजी म्हणाली, महाराजजी माझी वय आता 110 आहे. अरे बापरे म्हटलं, आजी व्यवस्थित वॉकिंगला चालले, रोज जाते? मग आजीला मी विचारलं, आजी एवढी वर्ष इतकं चांगली तब्येत ठेवली आणि काय रहस्य काय? आजी म्हणाली, स्वामीजी लवकर उठायचं बघा म्हणाले, आणि लवकर झोपायचं, आणि फिरायचं म्हणाले भरपूर. मी काय करते, फिरून येते, नाश्ता करते, नाश्ता करून झाले की 2 तास जाते म्हणाली ह्यांच्या घरात त्यांच्या घरात, इकडे तिकडे गप्पा गोष्टी करून. कोणालाही मी दुःखी करत नाही, सगळ्यांना हसत हसत ठेवते. माझ्या घरातली सगळी हसत हसत आहेत. आणि मी पुन्हा 12-1 वाजता आले की जेवते छानपैकी, जेवून झाले की 2 तास झोपते म्हणाले. झोपून उठले की नाही परत बाहेर पडते म्हणाली. मी पुन्हा 2 तास फिरायला जाते म्हणाले, आणि आले की पुन्हा जरासा जेवण करते, करून लवकर झोपून टाकते म्हणाले. मस्त आहे म्हटलं, आजीचं दिनक्रम भारी आहे. 110 वर्षाची होती, चालत होती. म्हणाली, माझी पाय साथ देत नाही, पण मी सोडत नाही म्हणाली ह्यांना, असं ढिल्लं सोडत नाही. तू जरा दुखतीस म्हणून तुझ्यावर दया दाखवलं तर मला सडवशील म्हटले. मी म्हटले, आजी करतेस काय? आजी म्हणाली, बघा. मी म्हटलं आजीला, आजी तू एकटीच जातीस, 110 वर्ष वय, आणि जाताना कुठे पडली बिडलीस तर, हाडं मोडली तर कोण, घरच्यांना त्रास होणार नाही का? आणि म्हटलं मी, आजी तू जातीस, कोण सायकलवाल्यांनी धडकला, सायकल मोटरवाल्यांनी धडकलं, रिक्षावाल्यांनी धडकलं तर कसं होईल तुझं? आजी म्हणाली, धडकल्यानंतर बघता येईल. बघा तिची धाडस, धडकल्यानंतर बघता येईल म्हणाली. आणि असं होईल तसं होईल म्हणून घरात बसून सडून मरू का म्हणाली. स्वामीजी तुम्हाला एक गोष्ट सांगू म्हणाली ती. सांगा जी, काय म्हणाल? हे बघा, जी लोखंडाची यंत्र आहेत ना, ते नाही वापरले ना गंजून सडतात, गंजून बाद होतात म्हणाली ती. जिजून बाद झालेले मला आवडेल म्हणाली, वापरता वापरताचे झिजावं. जिजून बाद झाले तर भरपूर वर्ष येणार, पण काही मशीन नाही वापरल्यामुळे अगदी नवीन नवीन यंत्र सडतात हो. मला तसं सडायचं नाही म्हणाली. माझी जे स्पेअर पार्ट आहेत ही सगळी झिजावं, आणि मला असं गंजून मरायचं नाही. जे निकम्मा घरात बसते की नाही ते गंजते म्हणाली. माझं सूत्र आहे, जर मी जाग्यावर बसले की म्हणाले की मी कायमचेच बसले असं समजते. जोपर्यंत ताकद आहे फिरत राहणार, बसले की मी संपले. आणि एवढंच म्हणाली, मी ज्या दिवशी कंटाळून बसेन त्या दिवशी आळस माझ्यावर स्वार होईल, माझ्यावर आळस स्वार होईल. एवढं म्हटलं आणि एवढं बोलत बोलत आलो. आणि म्हणाली, मला याचा चांगला वापर करायचा आहे आणि हसत खेळतच माझा जीवन जावं. एवढा म्हणेपर्यंत घरासमोर आलो. आल्याबरोबर पोस्टमन आला होता, तो एक मनी ऑर्डर घेऊन आला होता. आजीला दुसरा मुलगा होता, तोही पैसे पाठवत होता. आजी म्हटलं, आजीने बरोबर वाचून बघितली, किती पैसे? एवढी पैसे आहेत. मग आजीने पैसे मोजून आधी पर्समध्ये ठेवली. एक पर्स लटकवलेले असते त्यात ठेवली. ठेवून कुठे बाबा सही करू म्हणाले, सही केली. आजी, ह्या वयात सुद्धा पैसे बिशे लागतात तुला, असं मी म्हटलं. आजी म्हणाली, स्वामीजी सांगू तुम्हाला खरं, पैसे असेल तर माणसांच्यात बळ असतो. पैसे असेल तर माणसाला बळ असतो, आणि पैसे असेल त्याला माणसं समाजात पंडित समजतात. विद्याबुद्धी भरपूर आहे, पैसे नसेल तर कुत्रही विचारत नाही त्याला. आणि पैसे असेल ना, सगळी भोवतीनं उभे राहतात म्हणाली. तुम्ही म्हटलं ना पडलं बिडलं तर काय करशील, सगळी सेवा करतात, काय काळजी करू नका म्हणाली. पैशामध्ये बळ असते म्हणाली, एक प्रकारचे नाही 1000 प्रकारची बळ असते. ही जपून ठेवायचं असते म्हणाली, कायम दाखवायचं, हे माझ्याकडे हे आहेत, सगळे नीटनेटकं राहतील. आणि मूर्खासारखे देऊन बसलो, आपलं दुसऱ्या दिवशी आउटच म्हणाले. आपण जमीन जायदाद विकून सगळी त्यांच्या हातात एकदा दिली, नंतर आम्हाला कुत्रही विचारत नाही. त्यामुळे आपल्याला विचारतील एवढं आपण घरात आपल्या हातात ठेवायचंच म्हणाले. आजी मला अजब वाटली.
म्हणाली म्हणून म्हटली संसारात ही पैसे आहे ना स्वामीजी, मी फार जपून खर्च करते हा म्हणाले. मी पैसे नेहमी शिल्लक राहतील याची काळजी घेते, उधळपट्टी कधी करत नाही म्हणाले. म्हणजे आपण आलो तिथेच, अधिक आय आणि कमी खर्च त्या आजीकडनं शिकलो. आपल्याही परिवारात आमचा खर्च अधिक करणाऱ्या गोष्टी जर आपण कमी केली, आपलं परिवार सुखी राहतं. आणि त्याच्याकरता मी बरीच काय काय शोधून ठेवलेले, विचार करून ठेवलेले, आणि तिथे येईपर्यंत तिथे संपूनच जाते. ते असं झालं. ते कालही संपून गेलं आणि आजही ह्यातच संपला. पण खूप सुंदर आहेत. आपला परिवार, आपण विचार करता की नाही करता माहीत नाही. आपण संसार करताय खरे, मला वाटत नाही की तुम्ही संसारिक आहात असा. कारण संसार ज्या पद्धतीने आपण करतो ना सगळे, ते बघितलं तर वाटत नाही की ह्या संसारात आपल्याला काहीतरी करता येत असेल असं मला वाटत नाही. आणि ही संसार करण्याची काही जे तंत्र आहेत ना, तंत्रासंबंधात आपण विचारच करत नाही. माझा संसार सुखी कसा राहील, अधिक आय संपन्न कसं बनेल, याच्याकरता आमच्याकडे योजना फार कमी आहेत. उधळपट्टीची योजना आपल्याकडे भरपूर आहेत, ती कमी आहेत. ती आपण उद्या पाहू. राजाधिराज सद्गुरू. हां, मी एक गोष्ट विसरलो. आज आमच्या गुरुदेवांचा पुण्यस्मृतीचा दिवस आहे. आणि या 2001-2च्या नंतर पहिल्यांदाच असे मुहूर्त आलेले की त्यांची निर्वाणाचा दिवस, तारीख आणि तिथी तिन्ही एकत्र आले. 16 तारखेलाच निर्वाण झालं होतं आणि द्वादशी त्या दिवशी तिथी होती आणि वारही हाच होता. असं बऱ्याच वर्षानंतर पुन्हा या दिवशी आपण आपल्या गुरुदेवांना दरवर्षी आपली श्रद्धासुमन अर्पित करतो. का? ज्यांच्या कृपेने आम्ही घडलो. एक नाही आहे, स्वामीजी महाराज असं पालघरपासून या सह्याद्रीच्या पाठीमागे आणि पूर्व आणि पश्चिमेला गोव्यापर्यंत, कारवारपर्यंत हा परिवार इतकं मजबूत बांधला, आध्यात्मिक परिवार इतकं मजबूत बांधलं आणि इतकं सदृढ संस्कार केले, ज्या संस्कारामुळे परिवार सर्व आमची मजबूत आहेत आणि माणसं मजबूत आहेत. याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे? गुरूंची कृपा. आणि ते व्यवहारात कमी, परंतु अध्यात्माशिवाय दुसरं कुठलीही गोष्ट बोलत नव्हते. कोणीही आले तरी आत्मा परमात्म्याशिवाय बोलत नव्हते. बाकीचे व्यवहार काय करायचं म्हणाले, हे सगळे करतातच म्हणाले. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमे तत्पशुवीरनारायण असं सांगत होते. हे सगळे करतात. माणूस निश्चयाने, आत्मबुद्धी निश्चयाची, आत्मबुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. हीच दशा मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधी विसरूच नये. आपण आत्मा आहोत हे कधीही विसरू नये. असा आपल्यातल्या एक एक माणसाला असा ठोसून ठोसून भरलेले होते. आणि त्या ज्ञानाच्या सहाय्याने आमची माणसं अधिक आयवाले असतील असं नाही आहे, अधिक श्रीमंत असतील नसतील, परंतु आध्यात्मिक श्रीमंतीने या परिवारातील माणसं खूप समृद्ध आहेत. कधीही आम्ही गरीब आहोत, दरिद्र आहोत अशी भावना आपल्या लोकांच्या मनात कधीच आला नाही. आणि मी एकही घरात ते पाहिलं नाही, कारण स्वामीजी महाराजांनी त्यांना असं तयार केले होते. आणि हीच आमच्याकरता खूप मोठी देण आहे. अशा गुरुदेवांचा एवढ्या परिवार, लाखो परिवार, मुंबई पुणा पासून असा पुरा कोकण आणि त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, अशी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, विदर्भात फार कमी ठिकाणी आपण पोहोचलो. त्यानंतर उत्तर कर्नाटकचा भाग आणि त्यानंतर आपल्या गुरुदेवांनी गोव्यात, जिथे अध्यात्माची फारच कमी रुची होती लोकांमध्ये, आज गोव्यातच सगळ्यात मोठं परिवार, आध्यात्मिक परिवार म्हणून ख्याती, एवढा मोठा परिवार
आणि जिथे व्यसन आणि ही इतकी होती, आणि अशी काही माणसं स्वामीजी महाराजांनी तयार केले की त्या माणसांनी एक एक गाव व्यसनमुक्त करून टाकले, एक एक गाव मांसमुक्त करून टाकलं, मांसाहार मुक्त करून टाकले. आणि आज लाखो परिवार, महिला म्हणायची स्वामीजी कब्बशा सुद्धा ठेवत नाही हो, पिण्यासाठी हे करतात आमची लोक. तर आज त्या महिला अत्यंत सुखी आहेत. आणि अशी एक आणि अनेको गावांमधली संघर्ष मिटवण्यामध्ये त्यांचा रुची असायचा. आणि 2-2, 3-3 गट ते सोडून त्या गाव एकत्र करून गुण्यागोविंदाने कसे नांदतील, अशा पद्धतीची एक क्रांती त्यांच्या काळात केले आणि आमच्यासाठी तो रस्ता दाखवून गेले. आणि त्या रस्त्याने आपण आता चालतो. जे काय आम्ही आहोत आज, हे आपल्या गुरुदेवांची कृपा आहे. आम्ही ह्या प्रांतात आलो असं काय कोणतरी संन्यासी व्हावं आणि धर्मप्रचारक व्हावं आणि मठाधिपती व्हावं म्हणून अजिबात नाही. लहानपणापासूनच आम्ही स्वामीजी महाराजांचे शिष्य, पूर्वाश्रमाच्या घरी येत होते. आणि असे आमच्यामध्ये वैराग्य भरले, अशा आमच्यामध्ये भक्ती भरले, असे आमच्यामध्ये ज्ञान भरले. आणि या सगळ्यात महत्त्वाचा, या सगळ्यांमध्ये आम्हाला अत्यंत कठीण परिश्रमी बनवले, अत्यंत कठीण परिश्रमी बनवले. आणि जो माणूस परिश्रमी नाही आहे त्याचं जीवन व्यर्थ, अशा पद्धतीचे संस्कार आमच्यावर केले. आणि ते संस्कार करताना इतक्या निष्ठुरपणाने का, तिथे दया दाखवून चालत नाही, निर्दयतेने का, हे कठीण बनले पाहिजे. कुठल्याही वातावरणामध्ये हे या सांसारिक वातावरणामध्ये टिकली पाहिजे, अशा पद्धतीची कठोर संस्कार आमच्यावर केली. आणि म्हणून आज जे आपण ओबडधोबड जेवढी काय घडलोय, तर ते त्यांची कृपा आहे. स्वामीजी महाराज आमचे खूप शिकलेले नव्हते, ब्रिटिशांच्या काळातले 4थी पास होते, परंतु इंग्लिश चांगलं येत होतं त्यांना. आणि अन्य 2-4 भाषा अस्खलित बोलत होते. त्यामुळे कर्नाटक उत्तर प्रांत, म्हणजे उत्तर कर्नाटकातली जवळजवळ 10-12 जिल्हे, गोवा आणि महाराष्ट्र, 3 राज्यामध्ये याचा विस्तार, ते पायपीट करून एक एक भक्तासाठी एक एक गावामध्ये. त्या काळी एवढी वाहनांची सुविधा नव्हती, बसने जायचं, रेल्वेने जायचं आणि बैलगाडीतनं, आणि कुठे कुठे पायी चालत जायचं. या सह्याद्रीमध्ये पर्वतरांगांच्या वरती 15-20 किलोमीटर नुसतं एवढ्या एवढ्या रस्त्यावर चालत गेले एकेकांसाठी, आणि पक्के बनवले आम्हाला. म्हणून अशा काही संस्कार आमच्यावर केले. त्या संस्कारांमुळेच आज आपण आनंदी जीवन जगतो असं आम्हाला नेहमी वाटते. म्हणून अशा गुरुदेवांची आपण कितीही त्यांच्या चरणी फक्त एवढंच म्हणता येईल की आयुष्यभर आपण ऋणी राहणं, कशानेही त्यांचा ऋण आपण फेडू शकत नाही. त्या गुरुदेवांना आपण ऋणी राहणं, एवढंच मला वाटतं की आपण करू शकतो. याच्यापेक्षा अधिक काय करू शकत नाही. अशा पूज्य गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता आणि ऋण आणि त्यांची कृपा, ऋण व्यक्त करून त्यांची कृपा आम्हा सगळ्या मंडळींवर बरसत राहू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. धीराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजा, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर. बाजूला